त्यानंतर या घडीच्या सर्वात मोठ्या महत्त्वाच्या घडामोडी घेऊन हेडलाईन्स घेऊन मी आपल्यापर्यंत पोहोचलेलो आहे। या घडीची सर्वात मोठी आणि पहिली महत्त्वाची बातमी ती म्हणजे नगर परिषद निवडणुकांची 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा सगळ्यात मोठा निर्णय दिलेला आहे। त्यामुळे एका बाजूला संपूर्ण राज्यभरामध्ये मतदान पार पडत असलं तरी देखील मतदानाचा निकाल हा मात्र आता येत्या 21 डिसेंबर पर्यंत आपल्याला सगळ्यांना थांबावा लागणार आहे। त्यानंतरची या घडीची सगळ्यात मोठी आणि दुसरी महत्त्वाची हेडलाईन आपण पाहूयात। नागपूरच्या खंडपीठाच्या निकालाने उमेदवारांचा मात्र चांगलाच भ्रमनिरास झालेला आहे। हे तर सिस्टमचं फेल्युअर आहे। फडणवीसांना उच्च न्यायालयाचा निकाल पटेना ही दुसरी महत्त्वाची बातमी। त्यानंतर तिसऱ्या हेडलाईनकडे आपण यावेळेला वळतोय। नागपूरच्या खंडपीठाने आदेश म्हणजे निवडणुकीचा खेळ खंडोबा असल्याची विरोधकांनी दिलेली प्रतिक्रिया, ही प्रतिक्रिया दिलेली आहे विजय वडेट्टीवार यांनी आणि आपला संताप देखील या निर्णयावरती त्यांनी व्यक्त केलेला आहे। त्यानंतर पुढची महत्त्वाची हेडलाईन आपण पाहणार आहोत ती म्हणजे कुठेतरी सेटिंग राहिली असेल म्हणून मतमोजणी पुढे ढकलण्यात आलेली आहे। निलेश राणेंनी इतक्या गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला आहे। अनेक मतदान केंद्रांवरती ईव्हीएम मशीन पडले बंद, मात्र मतदारांमध्ये उमेदवारांचा अजूनही गोंधळ असल्याचं देखील अनेक मतदान केंद्रांवरती या क्षणाला पाहायला मिळतंय। त्यानंतरची पुढची हेडलाईन आपण पाहतोय एकनाथ शिंदेनी मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्या। वैभव नाईकांनी हा गंभीर स्वरूपाचा आरोप थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती केलेला आहे। त्यानंतर वैभव नाईकांची पत्रकार परिषद ही मात्र नैराश्यातून पार पडलेली आहे। शिंदेना पैसे वाटण्याची गरज नाही, उदय सामंतांनी वैभव नाईकांना या संदर्भातलं प्रत्युत्तर दिलेलं आहे। त्यामुळे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी यावेळी देखील पाहायला मिळतात। पुढची हेडलाईन गडहिंग्लज बोगस मतदान करणाऱ्यांना रोखण्यात आलेलं आहे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या संदर्भातला खुलासा देखील दिलेला आहे। त्यामुळे काही केंद्रांवरती निश्चितच अफरातफर सुरू आहे का यावरती आमच्या टीमचं लक्ष असेलच। त्यानंतर पुढची हेडलाईन आपण पाहणार आहोत समरजीत घाटगे हसन मुश्रीफांची मन जुळलेली आहेत। फडणवीसांनी आम्हा दोघांना एकत्र आणलं, समरजीत घाटगेंकडून फडणवीसांचं या क्षणी कौतुक घडलेलं आहे। त्यानंतर पुढची हेडलाईन आगामी मुंबई महापालिकेसाठी बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे। संघटनात्मक विषयांसंदर्भात मुंबई भाजपची बैठक पार पडलेली आहे। मुंबईचे प्रमुख नेते मंडळी या बैठकीला उपस्थित असल्याची या घडीची मोठी बातमी। त्यानंतरची पुढची हेडलाईन नाशिक कुंभमेळ्यामध्ये विकासाची गती देणार आहे, मुख्यमंत्री फडणवीसांनी या संदर्भातलं वक्तव्य केलेलं आहे। या होत्या या घडीच्या सर्वात मोठ्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। अशाच प्रकारे प्रत्येक बातमी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोतच। तर या घडीच्या सर्वात मोठ्या हेडलाईन्स नंतर आपण वळतो आहोत पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे। ती बातमी आहे